दादा आपला परिचय करून द्या. सुनील बाळू पाटील ओढरे. दादा तुम्ही तुमच्या रोपाला कोनिकाची फवारणी केली होती. हो हो बरोबर. हो आणि आज आपण इथं कार्यक्रम घेतला तर इथं पण कोनिकाची फवारणी केली. हो. भाऊंचं हे शेत आहे, तुमचाही परिचय करून द्या. मंगेश दिलीप जाधव. तुमचं शेत आहे. आज किती लोक होते कार्यक्रमाला इथं? 30-35 लोक होते. बरं तुम्ही दोघं लोक अशी आहेत की एकाने कोनिकाचा वापर केला आहे रोपाला मी कांद्याला आणि एकाने वापर केला आहे कांद्याला. पहिले आपण दादांचे अनुभव जाणू. दादा तुम्ही रोपाला जेव्हा फवारणी केली त्यावेळेची परिस्थिती काय होती? ते थोडं पिळ खात होतं आणि खराब होत होतं आणि आता मारल्यानंतर खूपच रिजेक्ट आहे त्याचा. बरं तुम्ही एक अनुभव बोलले होते की इतर लोकांच्या आणि तुमच्या रोपामध्ये काय जाणवत होतं तुम्हाला? इतर लोकांचे सर्व पिवळट पडलेले होते, आपले हिरवे झाले सर्व. माझे कांदे बी तसंच झाले. कांद्याचे वरचे शेंडे जे आहे ना जे करपत होते मग ते म्हणजे असे जळी पडत होते. तर मग मी कोनिका याची फवारणी घेतली तर ती शेंडे बी क्लिअर झाले आणि हिरवेपणा टाईट झाले इकडे. बरोबर. आणि जिथं मारले नाही तिथलं काय? तिथं मारले नाही तर तिथं रिझल्ट दिसतोय लगे आपल्याला. मान एकदम कांद्याची जी पात आहे ती वाकडी झालेली आहे, इथं एकदम सरळ एकदम स्ट्रेट लेवल मारलेली. तिथं काय वाटतं तुम्हाला? तिथं रिझल्ट पाहू शकता ना तुम्ही. दाखवू शकता का तुम्ही? दाखवू शकता का? या बरं. इकडे मारलेले आणि तिकडे न मारलेले रिजेक्ट असे वाकडे झालेले कांदे. तुमची पाच जळू राहिली, हे कांदे वाकडे होऊ राहिले, काही मर होऊ राहिली. म्हणजे असे रिझल्ट आणि इकडे मारलं इकडे हिरवेपणा येऊन गेलाय कांद्यावर, टाईटपणा एकदम. आणि पाच जी जळलेली ती दिसत नाही, एकदम करपा बिरपा काही दिसत नाही आणि मर बी थांबून गेलेली. जर आज जे शेतकरी बांधवांनी आपल्या पंचकृषीमध्ये कांदा लागवड केली तर आपल्याला एक शेतकरी म्हणून वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याला फवारणी घ्यायला पाहिजे. रिझल्ट चांगला भेटतो. रिजेक्ट आहे, उत्पन्नात बी वाढ. कारण की आम्ही मागे दुसरे औषध मारत होतो पण याचा रिझल्ट आम्हाला चांगला वाटला, त्याच्या पुढे आम्ही हे घेऊ शकतो, याची फवारणी घेऊ शकतो.